हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. सो आता मी आलेलो आहे ठाण्याच्या सेंट्रल पार्कमध्ये. यस, आताच नव्याने सुरू झालेलं हे सेंट्रल पार्क आहे. सो मी विचार केला मी व्हिजिट करतोय आणि तुम्हाला इथे दाखवू. सो इथलं तिकीट काय आहे, इथे मध्ये काय काय आहे बघण्यासारखं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो स्टे ट्यून. सो वीकेंडला इथे 30 रुपये तिकीट आहे आणि वीकडेजमध्ये 20 रुपीज तिकीट आहे. तुम्ही बघू शकतायत की सॅटर्डे असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती आणि संडेला थोडी गर्दी जास्त असते. सो मी म्हणेल की एका फॅमिली आउटिंगसाठी किंवा थोडासा लेजर टाईम स्पेंड करण्यासाठी ठाणेसारख्या शहरात, ज्याला हाय पॉल्युटेड किंवा हाय पॉप्युलेटेड जी सिटी आहे महाराष्ट्रातली, तिथे आपल्याला एवढं ग्रीन झोन किंवा ग्रीन एरिया बघायला मिळतो. सो येस, इट इज अ मस्ट विजिट प्लेस फॉर ऑल द ठाणेकर्स. आणि येस, आपल्या मुलांना वगैरे एन्जॉयमेंटसाठी आणि मे बी या जनरेशनला जसं सध्या फोटोग्राफी किंवा रील्स बनवायचं खूप आवड आहे. सो नक्की तुमची ती आवड इथे कंप्लीट होणार आहे, कारण फोटो काढण्यासाठीचे खूप सारे स्पॉट इथं आपल्याला बघायला मिळतात. लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सारे प्लेसेस आपल्याला इथं बघायला मिळतात. आणि एक काय म्हणता येईल ना, क्वालिटी टाईम, क्वालिटी इव्हिनिंग तुम्ही इथे स्पेंड करू शकतायत. आणि येस, जसं मी बोललो की फोटोजेनिक प्लेसेस, सो तिथे भरपूर असे चायनीज गार्डन किंवा महाराष्ट्रीयन थीम्सच्या काही वॉल्स, असं भरपूर काय काय तिथे थीम आपल्याला बघायला मिळतील आणि ज्यामध्ये तुम्ही फोटोज काढू शकतायत, तुमचे रील्स तुम्ही शूट करू शकतायत. इट्स अ वर्थ विजिट प्लेस. म्हणजे 30 रुपीज जे काही तिकीट आहे ते खूप जास्त वर्थ आहे. तुम्ही नक्की इथे वीकडेजमध्ये, वीकेंड्समध्ये तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत व्हिजिट करू शकतायत. आणि इव्हिनिंग नंतर जेव्हा इथले सगळे लाईट्स वगैरे चालू होतात, तर ह्या जागेची सुंदरता किंवा तो ॲम्बियन्स हा ऑलमोस्ट डबल किंवा दुप्पट भारी वाटायला लागून जातो. मी मुद्दामून दोघं वेळेसचे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत, कारण मी इव्हिनिंगला तिथे 6-6:30ला पोचलो होतो. सो मी डे टाईममधला पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे आणि ह्याच व्हिडिओमध्ये पुढे जाऊन तुम्ही नाईट सीन, म्हणजे जेव्हा लाईट्स वगैरे सगळे ऑन झाले होते तेव्हाचे जे काही लोकेशन्स इथले दिसत होते ते दोघं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. आणि ग्रीनरी प्लस हे आर्किटेक्चर, या सगळ्यांमुळे त्या प्लेसला खूप जास्त भारी वाटतं आपल्याला आणि तुमच्या मुलांनाही खूप आवडेल ही जागा. हे ब्रिजसारखं स्ट्रक्चर तिथं केलेलं आहे. तिथे हा आर्टिफिशियल तलाव किंवा लेक बनवण्यात आलेला आहे आणि फाउंटन्ससुद्धा आहे तिथे काही. आणि एक ॲम्पी थिएटर आहे जिथे मी एक बघितलं की हे बघा, अशा पद्धतीने सगळे लोक बसलेले होते आणि लाईव्ह सिंगिंग तिथे लाईव्ह म्युझिक शो तिथे सुरू असल्यासारखं फील. एक सिंगर तिथे खूप सुंदर आवाजात गाणे म्हणत होता, सगळेजण एन्जॉय करत होते. सो ओव्हरऑल तिथला जो ॲटमॉस्फिअर होता खूप पॉझिटिव्ह आणि खूप रिफ्रेशिंग, ज्याला आपण म्हणूया. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे लाईट्स लागल्यानंतरचे दृश्य आहे ते सुद्धा कव्हर केलेले आहे. सो स्टे ट्यून. सो तुम्ही बघू शकतायत की इव्हिनिंग झालेली आहे पूर्ण आणि लाईट्स लागलेले आहेत. सो येस, हा इंडियातलाच व्ह्यू आहे. मागे बिल्डिंग्स किंवा ते स्ट्रक्चर सगळं असं वाटतंय की आपण इंडियाच्या बाहेर आलेलो आहे, पण नाही, हा इंडियातला ठाण्यामधलाच सीन आहे. खूप सुंदर. तुमची इव्हिनिंग, तुमचा फॅमिलीसोबतचा टाईम, तुमचा फ्रेंडसोबतचा टाईम, अगदी क्वालिटी टाईम तुम्ही इथे स्पेंड कराल. ओव्हरऑल फोटो काढण्यासाठी, रील काढण्यासाठी, क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी, रिफ्रेश होण्यासाठी द बेस्ट प्लेस फॉर ऑल द ठाणेकर्स. सो नक्की विजिट करा ह्या सेंट्रल पार्कला.
सो स्टे ट्यून.